शिवशाही बसच्या भीषण अपघातात 8 जण ठार। गोंदियात झालेल्या शिवशाही बस अपघाताची बातमी समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिलेले आहेत। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ एक भीषण अपघात झाला। यात नागपूरकडून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली आहे। या अपघातात 7 ते 8 प्रवासी मृत्यू झाल्याची माहिती असून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर आणखीन 5 ते 7 मृतदेह आत असल्याची माहिती पुढे आली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे, तर या भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे या अपघाताची बातमी समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहेत। तसेच स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली असून जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। देवेंद्र फडणवीसांकडून मृतांना श्रद्धांजली। गोंदियातील शिवशाही बसचा दुर्दैवी अपघाताची बातमी समजताच आता राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जाते। या अपघाताबद्दल आता देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त करून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे। मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना खासगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या असे निर्देश देण्यात आले आहेत। आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलवण्याची व्यवस्था करा असंही मी गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे। प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते मदत कार्यासाठी समन्वय करीत आहेत। या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे देवेंद्र फडणवीस यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। लोकविचार न्यूज किरण घाईदार।